आवाज येतोय का रे? आपलं चालू आहे लसावी मसावी. बरोबर ना? आपलं चालू आहे लसावी मसावी. लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय? मागील लेक्चरला आपण बघितले. मागचं लेक्चर बघून घ्या. मागच्या लेक्चरमध्ये मसावी म्हणजे काय? मसावीविषयी बेसिक माहिती, लसावी म्हणजे काय? त्याच्याविषयी सगळी बेसिक माहिती मी सांगितलेली आहे. ते एकदा लेक्चर बघून घ्या त्याने. चला. आज आपल्याला बघायचं लसावी आणि मसावीवरती आधारित टाईप क्रमांक 1 बघायचं. चला पहिला क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन घ्या. 96, 60 आणि 72चा तुम्हाला सांगितलंय मसावी काढायचे. 96, 60 आणि 72चा काय काढायचा आहे तुम्हाला? मसावी काढायचा आहे. अच्छा. 96, 60 आणि 72चा मसावी किती विचारले तुम्हाला? 96, 60, 72चा मसावी काढायचं. मसावी काढण्याची वेगवेगळ्या पद्धती आहेत, लक्षात ठेवा. जसे की तुमची अवयव पद्धत फॅक्टर मेथड असेल तुमची, किंवा तुमच्या आंतर मेथड असेल तुमच्या, आंतर मेथडवर सुद्धा तुम्ही काढू शकता. त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. भागाकार पद्धत असेल, भागाकार पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता. अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत, लक्षात ठेवा. 5 ते 6 पद्धती आहेत. आपण 1 ते 2 पद्धतीनं जाऊया तुमचं. बघा 96 आणि 60 तुमच्याकडे ती 96 आहे, 60 आहे आणि 72 आहे. चा काढायचं आहे तुम्हाला मसावी. दिसत नाही का? हा पेन दिसत नाही का? हा दिसतो, हा पण नाही दिसत. दिसतोय ना? हा पेन दिसतोय का रे? चला मसावी काढायचं आपल्याला. आपल्याला मसावी काढायचं आहे. बघा मसावी कोणाचा काढायचा आहे? 96चा काढायचा आहे, 60चा काढायचा आहे, 72चा काढायचा आहे. 96, 60, 72चा तुम्हाला मसावी काढायचा आहे. मसावी चार्ट सांगितली. दिलेल्या सर्व संख्येला एका संख्येने भाग जाईपर्यंत तुम्हाला भाग घालवायचा आहे. दिलेल्या सर्व संख्येला एका संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवायचा. कितीनं भाग जातो तुमचा? 2 ने भाग जातो. बे चोक 8, बे 8 16, बे त्रिक 6, बे 0 0, बे त्रिक 6, बे सक्क 12. पुन्हा एकक सने 8 आहे, 0 आणि 6 पुन्हा 2 न भाग जातो. बे 2 4, बे चोक 8, बे 1 बे पंचे 10, बे 1 बे 8 16. पुन्हा तुमचा कितीनं भाग जातो? तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. 3 न भाग जातो. 3 8 24, 3 5 15, 3 संग 18. 8 5 आणि 6 ला, 8 5 आणि 6 ला एका संख्येने भाग जातो का? भाग जात नाहीये. मग डावीकडे फॅक्टर आले, त्या डावीकडल्या फॅक्टरचा गुणाकार करा, उत्तर मिळून जाईल तुमचं. 2 गुणाकारामध्ये किती आलं? 3 आलं. बे दोन्ही 4, 4 ते किती आलं? 12. मसावी मिळाला आपल्याला 12. मसावी मिळाला 12. चला क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? चला क्लिअर का? जर दुसऱ्या मेथडनं सोडवायचं असेल तुम्हाला, आंतर मेथडनं, जर तुम्हाला आंतर पद्धतीनं जर सोडवायचं असेल तुम्हाला, किंवा दुसरी एक मेथड आहे तुमची दीर्घ विभाजन पद्धत. तुम्ही दीर्घ विभाजन पद्धतीनं सुद्धा सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आंतर पद्धत काय तुम्हाला सांगतो. 96 आणि 60 आणि 72, 72 आणि 60 मधला डिफरन्स आला तुमचा 12, बरोबर का रे? आणि 96 आणि 12 मधला डिफरन्स किती आला तुमचा? 60 आला तुमचा. 70 80 90 किती आला तुमचा? 36 आला. किती आला? 36 आला. मला सांगा 12 36 आणि 12 पैकी 12 लक्षात ठेवा 96 ला पण भाग जातोय, 60 ला पण भाग जातोय, 72 ला भाग जातोय. याचा अर्थ तुमचं उत्तर किती आलं? 12. उत्तर किती आलं तुमचं? 12. चला क्लिअर का? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. समजलं? तुम्ही शक्यतो हे मेथड्स वापरा, नसेल तर हे मेथड वापरली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, आंतर मेथड ज्यावेळेस तुम्ही वापरता, आंतर मेथड वापरताना जो तुमचा एलसीएम लक्षात ठेवा, तो कधीही लक्षात ठेवायचा त्या दोन संख्येमधल्या फरकापेक्षा जास्त नसणार.
जो लक्षात तुम्ही आंतर मेथड वापरत असाल तर आंतर मेथडवरून लक्षात जो मसावी काढत असाल तो मसावी लक्षात ठेवा. त्या दोन संख्येतल्या फरकापेक्षा कधीही जास्त नसतो. कधीही जास्त म्हणजे मोठा नसला पाहिजे, लक्षात ठेवा. बस एवढं लक्षात ठेवा. चला पुढचा क्वेश्चन. 8, 12, 15चा मसावी किती विचारले. 8, 12, 15चा मसावी विचारले. डिफरन्स किती आहे रे तुमचा. इथं 4 आहे. इथं डिफरन्स किती आहे तुमचा. 3 आहे. बरोबर का. एकच मिनिट. भाग जातच नाही ना तुमचा. 8 आहे, 12 आहे आणि 15 आहे. मला सांगा मसावी काढताना तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. जातोय का तुमचा. भाग जात नाही. याचा अर्थ तुमचा मसावी किती आला. 1 आला. 1 मसावी किती आला तुमचा. 1 आला. 1. चला इथला डिफरन्स घेतला. इथला डिफरन्स किती आला तुमचा. 4 आला. इथला डिफरन्स किती आला तुमचा. 3 आला. 4 आणि 3 गुणनखंड आला तुमचा. फॅक्टर 4 आणि 3 आले. 4 ने भाग जातो का नाही. 3 न भाग जातो का नाही. याचा अर्थ इथला डिफरन्स किती आला तुमचा. 1 आला राजा. याचा अर्थ 1 न भाग जाणार तुमचा. बरोबर. जया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. 18, 24 मसावी किती विचारले तुम्हाला. 18, 24 मसावी किती विचारलेला आहे. 18 आणि 24 मध्ये डिफरन्स कितीचा आहे बघा. 18 आणि 24 मध्ये डिफरन्स कितीचा आहे तुमचा. कितीचा आहे रेट. 6च आहे. 6 बरोबर का. 6 न भाग जातो का. जातो की. साइन 3 18 साइन चौक 24. मसाव्याला तुमचा 6. मसावी किती आला तुमचा. 6 ला 6 आला का. चेक करून घ्या. चला ही आंतर पद्धत म्हणायचं. जर दुसऱ्या भागाकार पद्धतीने सोडवायचं असेल तर 18 ल्या 24 ल्या तर भाग द्या. 2 न भाग जातो. 2 नी भाग द्या. कारण मसावी छट असते. दिलेल्या सर्व संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. बे 9 18 बे 1 बे बे 2 4. 9 आणि 12ला पुन्हा एका संख्येने भाग जात असेल तर भाग घालवायचा. नसेल तर थांबायचं. जातो 3 3 त्रिक 9 3 चोक किती आलं 12. आता 3 आणि 4ला एका संख्येने भाग जात नाहीये तर भागाकार प्रोसेस थांबवा. डावीकडे जे फॅक्टर आले त्याचा गुणाकार करून टाका. 2 गुणाकारामध्ये 3 बेत्रिक 6 बेत्रिक आलं तुमचं 6. मसावी भेटला आपल्याला 6. चला क्लिअर का. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला प्रश्न क्रमांक 4. 25 75 100 चा तुम्हाला विचारले. लसावी किती विचारले. लसावी किती विचारलेलं आहे राजा. लसावी काढताना मी सांगितले 25 75 आणि 100. तुम्ही फॅक्टर मेथड वापरा किंवा भागाकार मेथड वापरा. जे लहानपणी तुम्हाला शिकवलेले असते स्कूलमध्ये तुमची ते काय झाले फॅक्टर मेथड झाली. नाहीतर तुम्ही भागाकार मेथड वापरत चालेल. लसावी काढायचं. लसावीची अट काय सांगितली. कमीत कमी 2 संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. कमीत कमी 2 संख्येला एका कमीत कमीचा अर्थ ती संख्या व त्यापेक्षा जास्त. 2 पेक्षा जास्त गेलं तरी चालेल. काही प्रॉब्लेम नाही. 5 ने भाग जातो. 5 ने भाग घालवा. 5 5 25 5 1 5 राहिले तुमचे 2 5 5 25 5 2 10 5 0 0. पुन्हा 5 15 आणि 20 ला त्यापैकी कमीत कमी 2 संख्येला एका संख्येने भाग जातो का. जातो. भाग घालवा 5 ने. 5 1 5 5 3 15 5 चौक 20. 1 3 आणि 4 पैकी कमीत कमी 2 संख्या घेतल्या त्याला एका संख्येने भाग जातो का. नाही जात. भागाकार प्रोसेस आपण डावीकडले फॅक्टर आणि खालचे राहिलेले सगळे फॅक्टर यांचा गुणाकार करून टाका. उत्तर मिळेल. कोणकोणते फॅक्टर राहिले. 5 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं 4 आलं राजा. चला 5 5 किती आलं 25 25 चोक किती आलं तुमचं 100 आलं. 100 गुणाकारामध्ये 3 केलं किती आलं 300 आलं. आपल्याला 25 75 आणि 100चा लसावी जो भेटला. लसावी म्हणजे एलसीएम जो भेटला तो एलसीएम किती भेटला आपल्याला 300 भेटला. 300
आला का चेक करून घ्या 300. चला कमीत कमी लसावी छट लक्षात ठेवायचं. लसावी छट असती कमीत कमी दोन संख्येला एका संख्येने भाग जाईपर्यंत भाग हलवायचा किंवा खाली एक एक येईपर्यंत लक्षात ठेवायचं, भाग हलवायचं. जोपर्यंत एक एक खाली येत नाही तर लक्षात ह्या रकान्यामध्ये ह्या रकान्यामध्ये ह्या रकान्यामध्ये तोपर्यंत भाग हलवत राहायचं. आणि मग जे डावीकडले फॅक्टर आलेत ना त्यांचा सगळ्यांचा गुणाकार करायचा. येताना लक्षात मी काय सांगतोय ते. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 5. 25, 30, 35, 84 चा लसावी किती विचारले तुम्हाला. चला जाऊया पुढं. 25, 30, 35 आणि 84चा उभ्या रेषा मारून घ्या 4. आडवी एक रेष मारून घ्या तुमची. आता भाग द्या. आपली लसावी छट कमीत कमी दोन संख्येला भाग गेला पाहिजे एका संख्येने. भाग जातो 5 ने भाग द्या. 5 5 25, 5 सक्क 30, 5 7 35, 5 ने 84 ला जात नाही, 84 तसंच लिहा. पुन्हा कितीनं भाग जातो तुमचा. 7 ने भाग जातो. 7 ने 5 ला भाग जात नाही, 5 तसंच लिहायचं. 7 ने 6 ला भाग जात नाही, तसंच लिहायचं. 7 1 7, 7 1 7 राहिलं एक, 7 2 14, 12 7 84. कमीत कमी दोन संख्येला भाग जात असेल तर भाग घालवा, नसेल तर डावीकडले फॅक्टर खालच्या फॅक्टरचा गुणाकार करून टाका. 6 ने भाग जातो, 6 ने 5 ला भाग जात नसेल तर 5 हाय असं लिहायचं असतं. 6 ने 6 ला भाग गेला, 6 1 6 1 तसं, 6 1 6 6 2 12. 2 5 आणि 2 ला एका संख्येने भाग जात नाही, थांबा. भागाकार प्रोसेस थांबवा. डावीकडे जे फॅक्टर आले ते फॅक्टर आणि खालचे फॅक्टर या सगळ्यांचा काय करा, गुणाकार करा. उत्तर मिळून जाईल. कोणकोणते फॅक्टर आले. 5 गुणाकारामध्ये, 7 गुणाकारामध्ये, 6 गुणाकारामध्ये, 5 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं, 2 आलं. चला सगळ्याचा गुणाकार करा, तुम्हाला एलसीएम मिळून जाईल. एलसीएमच विचारलेला हो, एलसीएम लसावी विचारलेला आहे. चला 5 आणि 6 सोपा सोपा गुणाकार करा. 5 आणि 6 गुणाकार केला, 5 सक किती आलं तुमचं, 30 आलं. पुन्हा 5 आणि 2 चा गुणाकार केला, 5 2 किती आलं, 10 आलं. राहिलं 7 तुमचं. 7 आणि 3 चा गुणाकार केला, 7 3 किती आलं तुमचं, 21 आलं. वरचे 1 आणि 2 शून्य, 2 शून्य देऊन टाका. 2100. लसावी जो आला तो किती आला तुमचा, 2100 आला. चला 21 आला का चेक करून घ्या. बरोबर आहे का बघा एकदा. 5 सक 30, 5 2 10, राहिला 7, 7 3 21, 2 शून्य देऊन टाकले. चला क्लिअर करे बाबा, क्लिअर का बघून घ्या एकदा. चला पुढचा प्रश्न क्रमांक 6. 72 60 96 चा मसावी किती. मसावी विचारलेला आहे तुम्हाला. मसावी काढण्यासाठी तुम्हाला 60 आणि 96 मधला डिफरन्स बघा. 60 आणि 96 मधला डिफरन्स किती आला रे तुमचा, 36 आला. बरोबर का. 72 आणि 7 मधला डिफरन्स किती आला, 12 आला तुमचा.
12 आणि 3 36 न तिन्ही संख्येला भाग जात नाही, 12 न तिन्ही संख्येला भाग जातो, याचा अर्थ मसावी किती आला 72. याला म्हणायचं अंतर्पद्धत, याला म्हणायचं अंतर्विधी. लक्षात ठेवायचं. आणि अंतर्विधीनुसार जर मसावी काढत असाल तुम्ही, तर मसावी हा लक्षात ठेवा त्या दोन संख्येतल्या फरकापेक्षा कधीही जास्त नसावा. तो कसा असला पाहिजे, त्या फरकापेक्षा कमी असला पाहिजे. चला, ह्या मेथडनं काढलं. आपण दुसऱ्या एक मेथडनं काढूया. 72, 60 आणि पुन्हा किती आहे तुमचं 96. मागास झालं, पुन्हा एकदा काढतो. ज्याला समजत नाही त्याला त्यासाठी पुन्हा एकदा. कितीनं भाग जाईल तुमचा? डायरेक्टली मी 12 भाग घालवण्यापेक्षा मी 2 भाग घालवतो. 2 भाग जातो, 2 त्रिक 6 राहिला एक, 2 सक्क 12, 2 त्रिक 6, 2 शून्य 0, 2 चोक 8 राहिला एक, 2 8 16. मसावीची अट असती, मसावीची अट असती, जेवढ्या संख्या दिलेल्या असतात त्या सर्व संख्येला एका संख्येने भाग घ्यायला पाहिजे. म्हणजे एका संख्येने सर्व संख्या विभाजक असल्या, विभाज्य असल्या पाहिजेत तुमच्या, म्हणजे भाग घ्यायला पाहिजे. भाग जातो 2 2 भागाला, 2 1 2 राहिला एक, 2 8 16, 2 1 2 2 5 10, 2 2 4, 2 चोक 8. पुन्हा कितीनं भाग जातो तुमचा? 2 भाग जातो, 2 भाग जात नाही. आपल्याला काय काढतो रे? मसावी. मसावीची अट असती, मसावीची अट आहे दिलेल्या तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. दिलेल्या तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. 2 जात नाही, 3 जातो. 3 संग 18, 3 5 15, 3 8 24. 6 5 आणि 6ला एका संख्येने भाग जातो का रे? का? मसावीची अटच आहे, दिलेल्या सर्व संख्या एका संख्येने विभाज्य असले पाहिजेत. नाहीये, लक्षात ठेवा. याचा अर्थ डावीकडे जेवढे फॅक्टर आले त्याचा गुणाकार करून टाका. फॅक्टर आपल्याला भेटले 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3. आपल्याला भेटेल, लक्षात ठेवा, HCF. 2 दोन्ही 4, 4 तर किती आला तुमचं 12. HCF जो आला तो किती आला आपला 12. 12 याचा अर्थ आपला मसावी जो आला तो मसावी आला 12. चला, क्लिअर करे बाबा. चला, जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे, ते बघून घ्या व्यवस्थित. 7वा क्वेश्चन. 48 72चा मसावी किती म्हणते? 48 72चा मसावी किती? दोघांमधला डिफरन्स बघा. दोघांमधला डिफरन्स किती आहे तुमचा? 24 आहे. याचा अर्थ 24 न दोन्ही संख्येला भाग जातो. याचा अर्थ राजा तुमचा मसावी जो आला तो मसावी किती आला? 24 आला. ही झाली तुमची आंतरविधी झाली. लक्षात, आंतर मेथडनुसार तुम्ही ते काढलं, म्हणजे फरकाच्या मेथडनुसार तुम्ही ते काढलं. जर भागाकार मेथडनं जायचं असेल तुम्ही कसं काढू शकता? 48 इथं लिहायचं 72, एक रेष मारली, अजून एक रेष मारली उभी, आडवी एक रेष मारली. एकच स्थानचा अंक 8 आहे, 2 आहे, 2 भाग जाईल तुमचा, 2 भागाला. 2 2 4, 2 चोक 8, 2 त्रिक 6 राहिला एक, 2 सक्क 12. पुन्हा कितीनं भाग जाईल तुमचा? 2 भाग जाईल. 2 1 2, 2 2 4, 2 1 2, 2 8 16. मसावीची अटच असते आपली. मसावीची अट काय असते? दिलेल्या सर्व संख्येला एका संख्येने भाग घ्यायला पाहिजे, किंवा एका संख्ये, लक्षात ठेवा, एका संख्येने दोन्ही संख्येला भाग घ्यायला पाहिजे. 2 भाग जातो, 2 सक्क 12, 2 9 किती आलं तुमचं? 18. पुन्हा 3 भाग जातो, 3 2 6 आणि 3 त्रिक 9. आता 2 आणि 3 ला एका संख्येने भाग जात नाही, कारण मसावीची अट असते दोन्ही संख्या, लक्षात, एका संख्येने विभाज्य असले पाहिजे. नाही विभाज्य 2 आणि 3. तर डावीकडे जे फॅक्टर आले त्याचा गुणाकार करा, तुम्हाला HCF म्हणजे तुमचा मसावी मिळून जाईल. कोणकोणते फॅक्टर आहेत? 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 3 आलं राजा. 2 दोन्ही 4 आलं, 4 दोन्ही 8 आलं, 8 त्रिक किती आलं तुमचं? 24 आलं. HCF जो भेटला ते किती भेटला आपल्याला? 24 भेटला. 24. चलो, चला, क्लिअर करे बाबा. ह्या मेथडनं लक्षात ठेवायचं काय माहिती का? मसावी जो असतो ना, मसावी जर आंतर विधीनं काढत असाल तुम्ही,
जर आंतरविधीनं जर तुम्ही मसावी काढत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो मसावी असेल तुमचा एससीएफ जो असेल लक्षात ठेवा, तो लक्षात ठेवा अंतराचे विभाजक असेल, म्हणजे अंतराचे गुणनखंड असतील. गुणनखंड म्हणजे आपलं विभाजक झालेलं आहे. आणि कधीही लक्षात ठेवायचं, मसावी जो आहे ना, मसावी दोन संख्येतल्या फरकापेक्षा कधीही जास्त नसतो. लक्षात ठेवायचं, कधीही जास्त नसणार, तो कमीच असणार. चला, क्लिअर का? नसेल ते कळत तर हे वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही, भरपूर मेथड आहेत. 8वा क्वेश्चन, 120, 300, 105 चा मसावी किती म्हणते? आंतरविधी वापरूया आपण, दोघांमधला डिफरन्स वाला. तो दोघांमधला डिफरन्स घ्या, किती आहे तुमचा? दोघांमधला डिफरन्स जो आहे लक्षात ठेवा, 300 आणि 105 मधला डिफरन्स किती आहे तुमचा? किती रे बाबा तुमचं बघा, 95, 100, 195 डिफरन्स आहे तुमचा, बरोबर का? हिथं डिफरन्स किती आहे तुमचा? हिथं डिफरन्स बघा तुमचा किती, 80, 180चा डिफरन्स आहे. कितीचा तुमचा? 180चा डिफरन्स. जर याची फोड केली तर काय आलं तुमचं? 18 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 10 आलं, बरोबर का? 18 गुणाकारामध्ये 10 आलं. याची फोड जर केली तुमची तर किती आलं तुमचं इथं? 5 त्रिक 15, बरोबर का रे? राहिले किती? 4, 5 9 45, 39 गुणाकारामध्ये 5 आलं, बरोबर का? पुन्हा याची फोड केली 9 आणि 2 आलं. याची फोड किती आली तुमची? 2 आणि किती आलं? 5 आलं राजा. याची फोड केली तर किती आलं तुमचं? 13 गुणाकारामध्ये 3 आलं तुमचं. याचे होणार नाही, लक्षात ठेवा. हे सगळे फॅक्टर पाडले. मला सांगा कशाने विभाज्य आहे? 120, 300 आणि 105 हे कशाने विभाज्य आहे तुमचं? बघा, कशाने विभाज्य आहे तुमचं? बोला, कशाने विभाज्य आहे तुमचं? विभाज्य काय एकच पाडलं असतं तरी चाललं असतं, लक्षात ठेवा, काही गरज नव्हती तुमचं. 9 न विभाज्य आहे का? 9 न आहे का रे? 7 नाही. बघा, एक मिनिट आपण बघूया त्या मेथडला थोडंसं अगोदर. इकडे मेथड कडे 120, 300 आणि 105, बरोबर का? त्यानुसार त्या मेथडकडे जाऊया आपण. कितीनं भाग जाईल तुमचा? 2 न भाग जाईल. बे सक्क 12, बे 0 0, बे 1 बे, राहिला 1, बे 5 10, बे 0 0, बे 5 10, बे 1 बे, बरोबर ना रे? पुन्हा इथं कितीनं भाग जाईल तुमचा? बे 5 10, हा मसावी काढतोय ना आपण, मसावी काढतोय. सॉरी, मसावी काढतोय ना आपण, मी म्हणतो लसावी. 300 आणि 105 मसावी काढतोय, मसावी छोट आहे. तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. 5 न 5, 2 न कशाला घालवतोय? 5 2 10, बरोबर का? 5 चोक 20, 5 सक्क 30, 5 0 0, 5 2 10, 5 1 5. पुन्हा 3 न भाग जातो का? जातो. 3 1 3, बरोबर का रे? 3 1 3 म्हणण्यापेक्षा 3 8 24, 3 2 6 0, 3 7 21, 8 20 आणि 7 ला तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जात नाहीये राजा. याचा अर्थ तुमचं 5 आणि 3चा गुणाकार, 5 त्रिक किती आलं? 5 गुणाकारामध्ये 3, 5 त्रिक किती आलं तुमचं? 15 आलं. 5 त्रिक किती आलं तुमचं? 15 आलं. 15 राजा, बरोबर का? याचा अर्थ तुम्ही इथं फॅक्टर पाडताना एक लक्षात ठेवा, फॅक्टर पाडताना काय करा माहिती का? फॅक्टर पाडताना एकचा फरक आहे का चेक करा. इथं 180चा जर केलं तर 12 गुणाकारामध्ये किती येतं तुमचं? 15 येते, बरोबर का रे? कारण 12 पंचे 60, 12 के 12, 12 किती आलं? 180. मला सांगा, 12 भाग जातो का इथं? हिथं नाही जाणार, हिथं पण नाही जाणार. 15 ने हिथं पण जातो, हिथं पण जातो, हिथं पण जातो. याचा अर्थ उत्तर किती आलं तुमचं? 15. बाकी डिटेलमध्ये घुसायची गरज नाही. मागाचं घेतलं असतं ना, त्यातला लक्षात ठेवा कशा कशानं भाग जात होता? 5 न भाग जात होता आणि 3 भाग जात होता. याचा अर्थ 5 त्रिक किती आलं तुमचं? 15 आलं. ते पण करू का? मागाचं पण करतो, लक्षात ठेवा. मगा कसं केलं तर मी इथं, मगा काय केलं तर लक्षात ठेवा. इथं काय केलं मी? समजा बघा, मी 18 गुणाकारामध्ये 10 केलं, बरोबर. घेतला फरक किती आला? तर 195 आलता, बरोबर का? 39 गुणाकारामध्ये किती केलं? तर 5 केलं.
इथं किती आलं 9 दोन्ही 18 आलं बरोबर का. इथं किती आलं 5 दोन्ही 10 आलं. इथं किती आलं 13 त्रिक 39 आलं. 5 तसंच ठेवलं. मला सांगा इथं 5 ने भाग जातो का. 5 5 5 न जातो. 5 ने जातो लक्षात. 3 न भाग जातो का. 3 न 3 न जातो. 2 ने 1 3 जातो. 5 ने 1 7 3 न जातो. याचा अर्थ 5 गुणाकारामध्ये 3. 5 त्रिक किती आलं तुमचं 15. का रे बाबा असं. कारण का मसावी म्हणजे काय असतो माहिती आहे का. मसावी म्हणजे याचा अर्थ त्या तिन्ही संख्या लक्षात ठेवा एका संख्येने विभाज्य असतात. म्हणजे तिन्ही संख्येला 5 न भाग जाणार. भाग जातो लक्षात विभाज्य असतात. तिन्ही संख्या एका संख्येने विभाज्य असतात लक्षात म्हणजे 5 न भाग जातो. 3 न पण तिन्ही संख्येला भाग जातो. याचा अर्थ 5 न पण जातो 3 न पण जातो. 5 त्रिक किती आलं 15. मसावी भेटला 15 आपला. चला तुम्ही फॅक्टर कसे पडतात त्यानुसार तुमचं ते जुळून जाईल. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 160 288 360 चा मसावी किती विचारले तुम्हाला. एकशे आठ पुन्हा किती आहे तुमचं 288 पुन्हा किती आहे तुमचं 360. चला काय काढायचं आपल्याला मसावी काढायचे. मसावी छट माहित आपल्याला. मसावी छट काय असते दिलेल्या सर्व संख्येला एका संख्येने भाग केला पाहिजे राजा. भाग द्या इथं 2 भाग जातो तुमचा. बे पंचे 10 बे चोक 8 पुन्हा बे एक बे चोक 8 बे चोक 8 बे एक बे 8 16 बे 0 0 पुन्हा तुमचा 2 भाग जातो कारण का एकक सनी 4 आहे 4 आणि 0. बे 2 4 राहिला एक बे 7 14 बे 7 14 बे 2 4 बे 9 18 बे 0 0 पुन्हा कितीनं भाग जातो. इथं 2 जाईल इथं 2 इथं जाणार नाहीये कारण मसावी छट असते तिन्ही संख्येला एका संख्येनं भाग गेला पाहिजे. एका संख्येनं ती विभाज्य असली पाहिजे तिन्ही संख्या. मग इथं 3 जातो 7 2 9 9 7 2 9 जातो 3 लक्षात ठेवा किंवा डायरेक्ट 9 न घालवला तरी सुद्धा चालेल. काय 3 न घालवतो मी. 3 9 27 3 2 6 राहिला एक 3 चोक 12 3 त्रिक 9 3 0 0 पुन्हा 3 न भाग जातो. तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो. 3 भाग 3 त्रिक 9 3 8 24 3 1 3 3 0 0 मसावे मसावी छट असते लक्षात ठेवा. तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. म्हणजे ह्या 3 8 आणि 10 एका संख्येने विभाज्य असले पाहिजे आणि नाही येत त्या संख्या. याचा अर्थ डावीकडे जे फॅक्टर आले त्यांचा गुणाकार करून टाका तुमचं उत्तर मिळून जाईल. 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3 केले की तुम्हाला मिळून जाईल HCF म्हणजेच तुमचा मसावी. समजता येणार आहे. मग बे दोन्ही किती आलं 4 4 त्रिक आलं तुमचं 12 आणि 12 2 24 12 त्रिक किती आलं तुमचं 36 आलं. किती आलं तुमचं 36. मसावी जो भेटला तो मसावी किती भेटला तुमचा 36. दुसऱ्या मेथडनं सोडवायचा. तुम्ही दोघांमधला डिफरन्स शोधा. दोघांमधला डिफरन्स शोधला. 88 मध्ये 12 मिळवले 300 झाले वरचे 60 60 आणि तुमचे 12 किती आले रे 72 आले. किती आले 72 आले तुमचे 72. 72 लक्षात ठेवा. 72 ला तिन्ही संख्येने भाग जातो का नसेल तर याचे फॅक्टर पुन्हा पाडा. 36 36 गुणाकारामध्ये 2 केलं 36 दोन्ही किती आलं तुमचं 72. मला सांगा 36 न इथे 108 ला भाग जातो का तुमचा. जातो. 288 ला पण जातो 360 ला पण जातो. याचा अर्थ तुमचा मसावी जो आला तो मसावी किती आला त्या ठिकाणी 36. कारण सामायिक विभाजकापैकी मोठ्यात मोठा विभाजक म्हणजे मसावी. सामायिक विभाजकापैकी मोठ्यात मोठा विभाजक म्हणजे मसावी असतो तुमचा. चला क्लिअर का. ही मेथड क्लिअर झाली. 36 न भाग इथं पण जातो कारण का रे बाबा मसाव्याचा अर्थ असतो लक्षात ठेवा या तिन्ही संख्या एका संख्येने विभाज्य असतात. याचा अर्थ 36 न तिन्ही संख्या विभाज्य आहेत. मग तुमचा मसावी किती आला त्या ठिकाणी 36 कारण मोठ्यात मोठा तुमचा फॅक्टर येणार. चला जाऊया पुढं.
9 9 नंतर पुढचा क्वेश्चन 10. तोच आला खरे पुन्हा. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन. 1026, 2268, 2430 यांचा मसावी किती म्हणते? मला सांगा. सांगितलं तुम्हाला त्या मेथडनं, भाकार मेथडनं जावा किंवा तुम्ही कुठल्या आंतर मेथडनं जाऊ शकता. लय मोठा आकडा जर आला लक्षात ठेवा, म्हणजे परीक्षेमध्ये जर असे 4-4 अंकी जर आले असेल, तुम्ही एक तर दीर्घ विभाजन पद्धतीनं पण काढू शकता. तुम्ही दीर्घ विभाजन पद्धतीनं पण काढू शकता. मी दोन्ही मेथड सांगतो इथं. आंतर मेथड नसेल तर तुम्ही जी भागाकार मेथड सांगितली त्या भागाकार मेथडनं पण सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी आता तुम्हाला दीर्घ विभाजन मेथड सांगतो बघा. इथं अगोदर दीर्घ विभाजन मेथड म्हणजे काय असते? दीर्घ विभाजन पद्धत, दीर्घ विभाजक पद्धत. एकच मिनिट, एकच मिनिट. दुसरा पेन नाही का रे? दिसतंय का रे? नाहीच, काळ्याशा दिसत. दीर्घ विभाजन पद्धत. बघा आता दीर्घ विभाजन पद्धत समजून घ्या. समजा आकडा तुमचा 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी आला, तर तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्ही फॅक्टर भागाकार पद्धत वापरत बसला तर फॅक्टर पाडायला वेळ खूप जाणार, लक्षात ठेवा. बरोबर आहे का? जर स्पीड असेल तर होऊन जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुमच्याकडे तेवढा स्पीड पाहिजे. पण स्पीडच नाही सर, आम्ही काय करायचं? तुम्ही दीर्घ विभाजन पद्धत वापरू शकता. ह्यापैकी कुठल्याही 2 संख्या घ्या. ह्या लक्षात 3 पैकी कुठल्याही 2 संख्या घ्या. मी पलीकडल्या मोठ्या 2 संख्या घेतो. मोठी संख्या कोणती आहे तुमची? 2430 आहे. इथं ठेवायची 2430. इथं लिहायचं 2268. म्हणजे 2430 ला 2268 न भाग द्यायचा. ओके, मग मला सांगा 2268 दोन्ही केलं तर आकडा मोठा होईल ना 2400 पेक्षा, लक्षात 2430 पेक्षा. मग भाग कितीचा बसला तुमचा? 1 चा बसला त्या ठिकाणी. मग इथल्या 2268 लिहायचं. आता लिहिलं का 2268? लक्षात ठेवा. मग 2268 लिहिलं, वजाबाकी करा, हातच्या घेतला 2, इथं झाले 10, 10तून 8 गेला 2 राहिला, 2 मधून 6 जात ना, हातच्या उसना घेतला, इथं झाले 12, 12तून 6 गेले 6 राहिला, 3तून 2 गेला राहिला 1, 2 मधून 2 गेला 0, 162. आता ज्यावेळेस 2430 मधून आपण 2268 वजा केलं तेव्हा खाली काय राहिलं रे? बाकी राहिली. काय राहिली तुमची? बाकी राहिली. बाकी. आता जी बाकी राहिली ना त्याला बनवायचं राजा, ज्याला बाकी राहिली त्याला बनवायचा भाज्यक. काय बनवायचा? भाज्यक. आणि पहिला जो भाज्यक होता हा 2268, त्याला बनवायचा भाज्य. त्याला बनवायचा भाज्य. 2268 इथं लिहायचा. आता समजलं का? मी पहिल्यांदा काय केलं? त्या 3 संख्यापैकी कुठल्याही 2 संख्या घेतल्या. त्या 2 संख्या घेतल्या, त्यापैकी मोठ्या संख्येला बनवला मी भाज्य. काय बनवला? भाज्य. आणि लहान संख्येला बनवला मी भाज्यक. भाग दिला, 1 चा भाग बसला राजाओ. आणि 1 चा भाग बसल्यानंतर मी 2430 मधून 2268 वजा केले, तेव्हा बाकी राहिली 162. बाकी किती राहिली? 162. आता ही बाकी काय बनवायची आपल्याला? भाज्यक बनवायची. काय बनवायची? भाज्यक बनवायची. आणि जो पहिला भाज्यक होता त्याला बनवायचा भाज्य. त्याला बनवायचा भाज्य. आता भाग द्या. आता भाग द्या. 162 एक 162. बरोबर करे? 162 दोन्ही जर केलं तुम्ही तर बे दोन्ही 4, बे सक्क 12 पुढे जातोय, लक्षात ठेवा. आकडा बे 1 बे 2 3 पुढे जातोय. 162 एक 162. 6 मधून तुमचे किती गेले रे? 6 मधून तुमचे 2 गेले, राहिले 4. बरोबर का? पुन्हा तुमचं किती आलं? हातच्या घेतला, 12तून 6 गेले, 6 राहिले तुमचे. किंवा डायरेक्टली भाग जात असेल तर डायरेक्टली भाग जातो, लक्षात ठेवा. डायरेक्टली भाग जातो का बघूया आपण त्या ठिकाणी. 162 गुणाकारामध्ये 162 गुणाकारामध्ये 8. ठीक आहे, 1चा भाग बसूया. ठीक आहे, चला काय 162 राहिले किती? 4 राहिले 6 राहिला 0, 8 घेतलं. बरोबर करे? 8 घेतलं, 648 आलं. 648. 162 गुणाकारामध्ये 4 केले, 4 2 8, साइन चोक 24, 4 1 4, 4 2 किती आलं? 668 बसला भाग. बरोबर. कितीचा भाग बसला? 4चा भाग बसला. 4चा भाग बसला. इथं तुमचं लक्षात ठेवा, इथं बाकी किती राहिली तुमची? आता 0 राहिली. बाकी किती राहिली तुमची? 0 राहिली.
बाकी तुमची आता किती राहिली या ठिकाणी? शून्य राहिलेली आहे. बाकी शून्य ज्या ठिकाणी राहील ना, बाकी शून्य ज्या ठिकाणी राहील त्यावेळेस लक्षात ठेवा, जो तुमचा भाज्यक होता, जो तुमचा बाकी शून्य जिथं राहिली, बाकी शून्य जिथं राहिली आणि त्यावेळी जो भाज्यक होता तो तुमचा मसावी असणार, तो तुमचा मसावी असणार. म्हणजे भाज्यक हाच काय झाला? तुमचा मसावी झाला. आणि मसावी जो भेटला म्हणजे HCF जो भेटला आपल्याला, तो किती भेटला? 162. किती भेटला? 162. याला म्हणायचं दीर्घ विभाजन पद्धत. चला क्लिअर करे. जाऊया पुढे. आता या अंतर्विधी. अंतर्विधी बघूया आपण. अंतर्विधी. आता अंतर मेथडनं कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं बघा. दोन संख्येमधला डिफरन्स घ्या. दोन संख्येमधला डिफरन्स घेतला 2430 वजा जर 2268 केलं, किती राहिलं होतं? 162 राहिलं होतं. डिफरन्स किती आला तुमचा? 162 आला. किती आला? 162 आला. बरोबर करे. एक मिनिट 162 नाही केलं ऑप्शन मध्ये. 162 ऑप्शन मध्ये नाहीये. इथं लक्षात ठेवा. एक मिनिट. हा एक मिनिट इथं चुकलं माझं. सॉरी. एक मिनिट. कितीचा भाग बसला होता रे? एकच मिनिट. 162 भाग कितीचा बसला होता? राहिले 4 6. बरोबर करे. वरचा घेतला तुम्ही. एकच मिनिट. एकच मिनिट. एकच मिनिट. 162 ऑप्शन मध्ये नाही. बरोबर. इथं 2268 लिहिलं. 2268 लिहिलं. बरोबर का? 162 किती केले रे बाबा आपण? इथं 14 केल्यानंतर भाग पूर्ण जात होता ना. बरोबर का? 162 162 राहिले किती रे तुमचे? 4 राहिले किती? 4. अच्छा 12तून 6 6 0. बरोबर करे. भाग पूर्ण जात होता ना 162 ला. एक मिनिट डायरेक्टली आपण बसूया. 162 गुणाकारामध्ये मी 14 केलं. 14 दोन्ही किती आलं? 28. 14 84 86. 14 आणि 8 22 बसते की बरोबर. 162 ऑप्शन मध्ये नाहीच की रे. ऑप्शन मध्ये कसं काय नाही? 6 मिनिट ऑप्शन मध्ये नाही. 162 बरोबर आहे ना. भाग पूर्ण बसतोयस की रे. भाग पूर्ण बसलास की. भाग पूर्ण बसला होता ना आपला. बरोबर करे. भाग पूर्ण बसला होता. बरोबर आहे. 162 बरोबर आहे. मसावी जो आला तुमचा लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी बाकी शून्य येते ना लक्षात ठेवा, त्या ठिकाणी तुमचं जो भाज्यक असतो तो मसावी असतो. जो भाज्यक असतो तो मसावी. मसावी आपला 162 बरोबर आहे. मसावी 162 बरोबर. पण ऑप्शन मध्ये दिला नाही. तर 162चा जो गुणनखंड असेल तो सुद्धा लक्षात ठेवा मसावीच असणार. मग आता काय करायचं माहिती आहे का? 162चं आता इथला डिफरन्स सुद्धा 162 झाला लक्षात ठेवा. आणि आपल्याला माहित आहे
जर तुम्ही अंतर्विधी वापरत असाल आणि अंतर्विधी वापरताना लक्षात ठेवा तुमचा मसावी हा लक्षात ठेवा त्या डिफरन्सपेक्षा त्या फरकापेक्षा हा कधीही जास्त नसतो, तो कमी असतो. लक्षात ठेवा कसा असतो, कमी असतो. याचा अर्थ हे बरोबर आहे लक्षात ठेवा. पण नाही ना ऑप्शन मध्ये आपल्याकडे, नाही ना ऑप्शन मध्ये ह्याचे फॅक्टर पाडा. ह्याचे काय करा, फॅक्टर पाडा. ह्याला 2 बे 8 16 बरोबर करे. बे 8 16 पुन्हा किती आला तुमचा बे 1 बे आला. बे 1 किती आला तुमचा बे आला. बरोबर का. पुन्हा अजून काय कुठला फॅक्टर पडतो रे, अजून कुठला आहे बघा तुमचा. 3 भाग जातो का, 3 5 15 राहिला 1. 3 5 15 3 चोक 12. 3 चोक किती आलं तुमचं 12. 3 चोक किती आलं 12. पुन्हा कोणा कशाची फोडू का 4 न जातो का, 4 चोक 16 नाहीये. 5 न जातो का नाहीये. 54 आहे की आपल्याकडे, ते आहे का 54 लक्षात ठेवा. 54 आहे. 54 आपल्याकडे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 54 आहे. 54 चला बरोबर आहे सुद्धा. त्यांनी काय केलं, ऑप्शन न देता 162 न देता वेगळा दिला. आता कसं बघायचं माहिती का, 54च का घ्यायचं तुम्हाला सांगतो. ह्याचे फॅक्टर गुणनखंड 2 आणि 81 पडतात. बरोबर आहे करे. मला सांगा 81 म्हणजे इथं 9 न भाग जातोच तुमचा. बरोबर करे. इथं 2 आणि 9. मला सांगा इथं 2 न भाग जातोय. 6 7 8 9 8 7 14 15 16 17 18 4 5 6 7 8 9 9 न जातो. लक्षात ठेवा इथं पण जातो. याचा अर्थ तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी मोठा फॅक्टर घ्यायचा, सामायिक फॅक्टर जो असेल तो. चला जाय पुढं. याचे पुन्हा तुम्हाला 2 फॅक्टर पाडावे लागतील. चला पुढचा प्रश्न. 2040 व 391 चा मसावी किती म्हणते. 2040 आणि 391 चा मसावी किती. जिथं जी मेथड सोपी वाटेल ना ती बसवायची शक्यतो. तर मला सांगा ह्याची दीर्घ विभाजन आपण मेथड वापरूया. दीर्घ विभाजन मेथड शक्यतो लक्षात ठेवायचं, मसावी काढताना ज्यावेळेस 4 अंकी संख्या येईल तुमची त्यावेळेस दीर्घ विभाजन पद्धतच वापरा. चला काय रे तुमचं 2000 किती आहे, तुमचं 40 आहे. बरोबर ना. त्याला भागायचं किती, 391 ने. 391 ने भागायचं आपल्याला. 391 5 करूया. 5 5 9 45 हातच्याला 4 खाली 5 5 3 15 15 4 किती आलं 19. भाग कितीचा बसला, कारण आता 6 घेतलं तर आकडा 2040 पेक्षा मोठा होणार ना. म्हणून आपण काय घेतलं 1955 घेऊया. 1955 आलं. 5 चा भाग बसला राजा. बरोबर का. हातच्या उसना घेतला, इथं झाले 3, इथं झाले 10. 10तून 5 गेला 5. 3तून जात ना हातच्या उसना घेतलं 1 10. 10तून इथं 9 13. 13तून 5 गेले 8 0 85 आलं. आता हे 85 काय राहिलं बाकी. ही बाकी बनवायची भाज्यक. बाकी बनवायची भाज्यक आणि जो पहिला भाज्यक होता त्याला बनवायचं. लक्षात ठेवा भाज्य बाकी बनवायची भाज्यक आणि जे पहिला भाज्यक होतं त्याला बनवायचं भाज्य. ह्याला बनवायचा भाज्य. 391 ला बनवायचा भाज्य. आता भाग द्या. 85 गुणाकारामध्ये जर केलं तर किती येणार रे. 7 5 35 6 5 36 5 3 15 7 5 7 3 21 नाही 45 कितीने भाग जातो 85. बसतंय करे नाही ना बस. 11ने भाग जातो का. 11 5 55 नाही ना, एक येतच नाही. 5 6 7 5 9 5 45 नाही येत. नाही येत. लक्षात ठेवा एकक स्थानी एक येत ना. मग काय करायचं सांगतो अशा वेळेस. जेव्हा येत नसेल ना त्यावेळेस काय करायचं, जो खाली बाकी राहिली ना ते बाकीचे पुन्हा फॅक्टर पाडा. बाकीचे पुन्हा फॅक्टर पडा. लक्षात ठेवा 17 5 किती आलं तुमचं 85. 17 5 किती आलं तुमचं 85. बरोबर करे. 17 5 किती आलं तुमचं 85 आलं. मग आता
दोन फॅक्टर पडले. आता ह्याचे फॅक्टर काय पडणार नाहीत, लक्षात, ह्याचे पण फॅक्टर पडणार नाही. दोन फॅक्टर, या दोघांपैकी ह्याला भाग कशाने जातोय बघा तुमचा. इथं भाग जातोय का बघा तुमचा. 17 एकी 17, 17तून तुमचे गेले राहिले 3, 17 दोन्ही 34 भाग गेला. इथं 17 भाग गेला. इथं जातो का बघा तुमचा. 17 एकी 17, 17 दोन्ही 34 राहिले, पण 17 त्रिक 51 जातो भाग. याचा अर्थ 17 2040 ला 391 ला भाग जातो. याचा अर्थ मसावी जो आला तो मसावी किती आला आपला त्या ठिकाणी 17 आला. मसावी जो आला 17ला का. 85चे दोन फॅक्टर पाडले. 85 दोन फॅक्टर 17 85 आलं. 5 तर भाग जाणार नाही. इथं जाईल पण इथं जाणार नाही. कारण मसावीची अट असते की दोन्ही संख्या एकाच संख्येने विभाज्य असले पाहिजे. दोन्ही संख्या एकाच संख्येने विभाज्य असले पण 5 विभाज्य होणार नाही. 17 विभाज्य होते. तुमचा मसावी 17ला आहे का ऑप्शन मध्ये. ऑप्शन क्रमांक 1. चला जा पुढं. चला पुढचं. 12 105 335 465 मसावी किती. तुम्ही आहे त्या वेगळ्या मेथडनं आपल्याला सोडू शकता. 105 335 465 आपल्या भागाकार पद्धतीने तुम्ही करू शकता. अंतर्विधीनं करू शकता तुम्ही. प्लस दीर्घ विभाजन पद्धतीनं पण करू शकता. तिन्ही मेथड पैकी कुठल्याही मेथडनं तुम्ही करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. 5 न भाग जातो कारण मसावीची अट असते. तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. 5 2 10 5 1 5 बरोबर करे. 5 सक्क 30 राहिला 3 5 7 35. पुन्हा 5 9 45 राहिला 1 5 3 15. तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो का चेक करून घ्या. तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो का चेक करा. 67 ला भाग जाणार ना कारण ती मूळ संख्या आहे तुमची. बरोबर का. 67 ला भाग जाणार ना ती मूळ संख्या. याचा अर्थ मसावीची अट असती तिन्ही संख्या एका संख्येने विभाज्य असले पाहिजे. नसणार लक्षात ठेवा. डावीकडे जो फॅक्टर आलाय तुमचा तो मसावी असणार. आपल्याला मसावी जो भेटला तो मसावी किती भेटला 5. 5 आला का चेक करून घ्या. त्याला म्हणतो आपण HCF जो आला आपला किती आला 5. चला ही झाली तुमची भागाकार पद्धत. नसेल तुम्ही अंतर पद्धतीनं पण जाऊ शकता. दोघांमधला डिफरन्स बघा किती आहे तुमचा. दोघांमधला डिफरन्स बघा 105 आहे तुमचं. बरोबर करे. 95 95 वरचे 100 वरचे 30 130 डिफरन्स आहे ना. 130 तुमचा नाही ना 300 आहे ना तुमचा. बरोबर बरोबर. एक मिनिट. शून्य आला तुमचा. अच्छा घेतला तुमचा 305 105 चुकायला नको. 5 3 आणि किती आला तुमचा 2 230 आला. 200 किती आला 30 डिफरन्स आला तुमचा. ह्या दोघातला डिफरन्स काढा तुमचा. 5 मधून 5 गेलं तुमचं 0. 6तून 3 गेला 3. 4तून 3 गेला. चुकते का रे. किती आला तुमचा 130. बरोबर 130. 4च आहे ना. 4 वजा 3 केलं 1 आला तुमचा 130. ह्याचे फॅक्टर पाडण्यापेक्षा काय करा. ह्याचे पुन्हा काय करा फरक घ्या. अंतर घ्या. यातला अंतर किती आलं तुमचं 100 आलं. 100चे फॅक्टर पाडा की आता तुमचे. 100चे फॅक्टर काय पडणार तुमचे आता. 20 किती आलं तुमचं 100 आलं. 20 किती आलं तुमचं 100 आलं. समजा ह्याचे पण पाडायचे असेल तुम्हाला तर 5 किती आलं तुमचं 20 आलं राजा. बरोबर का. पण पाडायची गरजच नाही. लक्षात ठेवा. हिथं फॅक्टर चेक करा कुठला आहे तुमचा. हिथं जो फॅक्टर असेल तोच घ्या. इथं 11 5 7 आणि 3 5च आहे. लक्षात ठेवा. याचा अर्थ मला सांगा 20 न तिन्ही संख्येला भाग जातो का नाही जात. नाही जात. 5 न 3 जातो का जातो. कारण 5ची कसोटी 5ची विभाजकतेची कसोटी काय 0 किंवा 5 एकक संख्या असेल तर 5 न भाग जातो. इथं पण जातो इथं पण जातो इथं पण जातो. याचा अर्थ आपला मसावी जो आला तो मसावी किती आला तुमचा 5 आला. 5 ला मसावी आला 5 आहे का ऑप्शन मध्ये. ऑप्शन क्रमांक 2. आणि तसं पण तुम्ही ऑप्शनवरनं पण जाऊ शकता. 11 5 7 3 आहेत. लक्षात ठेवा. मसावी म्हणजे काय असतो दिलेल्या सर्व संख्या एका संख्येने विभाज्य असतात. लक्षात ठेवा.
आता ह्या तिन्ही संख्या कुठल्या संख्येने विभाज्य 5 याचा अर्थ मसावी 5 असणार. हे कॅल्क्युलेशन सगळं करत बसायची सुद्धा गरज नाहीये. चला क्लिअर जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. ते पुढचा क्वेश्चन 13वा. 222 442 1062 चा मसावी किती? चला 6 8 4 आणि 2 म्हणते. 6 8 4 आणि 2 तुमचा. तुम्ही आई या मेथडनं पण जाऊ शकता भागाकार पद्धतीनं. चला 2 आहे तुमचं, 2 आहे 222 आहे, पुन्हा 600 किती आहे 42 आहे, 1000 किती आहे तुमचं 62 आहे. मसावी काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची अट, मसावीची अट असते दिलेल्या सर्व संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. कितीनं भाग जातो? 2 न 2 ची कसोटी बसते. बे एक बे बे एक बे बे एक बे बे त्रिक 6 बे दोन्ही 4 बे एक बे बे पंचेदा बे त्रिक 6 बे एक बे. ओके, आता मला सांगा 2 भाग जातो का? नाही जात. 3 भाग जातो का? चेक करा तुमचं इथं. 1 2 3 जातो. 3 2 5 5 1 6 जातो. 5 3 8 8 1 9 3 भाग जातो तुमचा. 3 भाग घालवा, कारण 3 ची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला तिन्ही संख्येला भाग जातो, याचा अर्थ 3 भाग जाणार सगळीकडे. चला 3 3 किती आलं तुमचं? 9 आलं. राहिले किती? 2 3 7 21 आलं तुमचं. पुन्हा 3 1 3 वरचा 0 3 7 21 आलं. 3 1 3 राहिले 3 चोक 12. 1 मिनिट, 2 राहिले ना. 3 1 3 राहिले 2 3 7 21 बरोबर करे. राहिले 2 तुमचं. 3 7 21. चला आता भाग जातो का? 37 ही तुमची संख्या आहे ना, ती मूळ संख्या. 37 ही अभाज्य संख्या. अभाज्य संख्या म्हणजे ती मूळ संख्या. आणि आपल्याला माहिती आहे अभाज्य संख्या फक्त ती स्वतःच्याच पाड्यामध्ये असते, दुसऱ्या कुठल्याही पाड्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ 37ला दुसऱ्या संख्येने भाग जाणार नाही. आपण काढतोय मसावी. मसावी चट असती सर्व संख्या लक्षात एका संख्येने विभाज्य असले पाहिजे. 37 नाही याचा अर्थ थांबा, डावीकडे जे फॅक्टर आले त्याचा गुणाकार करा, एचसीएफ मिळून जाईल तुमचा. 2 गुणाकारामध्ये 3 केलं, 3 2 किती आलं? 6 आलं. मसावी जो भेटला आपल्याला तो मसावी किती भेटला? 6 भेटला. 6 मसावी 6 ला का चेक करून घ्या. चला ह्या मेथडनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नसेल दुसरी मेथड तुम्ही दुसऱ्या मेथडनं सॉल्व्ह करू शकता. दीर्घ विभाजन पद्धत असेल लक्षात ठेवा, त्यानं सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही तुमचं. दीर्घ विभाजन एकदा प्रॅक्टिस करूया का? बघूया दीर्घ विभाजन आपण. प्रयत्न तर करूया, परीक्षेमध्ये आपल्याला उपयोगी पडली तर पडली. चला इथं किती घेतलं मी? 222 घेतलं. बरोबर करा. 222 घेतलं मी. 200 घेतलं तर मला सांगा 4 2 8 3 चा भाग बसला. 3 चा भाग बसला बरोबर. 3 2 6 3 2 6 3 2 6 पुढे जाते का रे? 642 आहे ना. 3 2 6 3 2 6 3 2 6 2 चा भाग बसूया मग. चला काय प्रॉब्लेम आहे? 2 चा भाग बसूया. बे 2 4 बे 2 4 बे 2 4 वजा बाकी करा. 2 घेतला 12 12तून 4 गेले 8 राहिले तुमचे. 2तून 4 जात ना, हातच्या घेतला इथं तुमचे 5. 2तून इथं झाले 12 12तून 4 गेले 8. 5तून तुमचा 4 गेला 1. जो तुमची बाकी राहिली लक्षात ठेवा, जी बाकी राहिली तुमची ती बाकी काय बनवायची लक्षात ठेवा? भाजक बनवायची. जो पहिला भाजक होता त्याला बनवायचा भाज्य. 188 की 188 राजा बरोबर का? कारण दुप्पट होणार ना तुमचं, जास्त मोठं होणार. जर तुम्ही दुप्पट केलं तर जास्त मोठं होणार तुमचं. 188 घेतलं इथं. चला वरचे 12 12 न वरचे 22 किती रे? 22 23 24 34 भाग जात नाही का रे? 34 भाग जात नाही का तुमचा? 34 राहिले बरोबर का रे? आता 34 राहिले तुमचे. 34 बाकी राहिली. बाकीला काय बनवा माहिती आहे का? आता बाकीला बनवा तुमचा भाजक, आणि जो पहिला भाजक होता त्याला बनवा भाज्य. चला 34 न बघा 6 करूया. साईन चोक 24 4 साईन त्रिक 18 18 आणि 2 किती रे? 18 19 20 पुढे जाते ना आपण. 5 न भाग बसूया. 5 न 34 गुणाकारामध्ये 5 5 चोक 20 5 त्रिक 15 15 16 17 5 चा भाग बसला. किती आलं? 170 आलं तुमचं. इथं किती आलं? 8 आलं. राहिला 1 0. आता 18
18ला बनवायचा भाजक आणि जो पहिला भाजक होता त्याला बनवायचा राजा भाज्य. चला 18 एके 18, 18 दोन्ही 36, 18 एके 18 बरोबर करे. 34 मधून 18 गेले, 18 वरचे 12, 12 4 16 आले तुमचे 16. लेच पुढे चाललं की रे 16. इथं घेतलं तुम्ही 18 बरोबर ना, इथं घेतलं 18, 16 घेतलं, 16 एके 16 राहिले किती रे तुमचे, 16 एके 16 राहिले तुमचे 2. राहिले किती तुमचे इथं 2 राहिले ना, 2 राहिले. आता 2ला बनवलं भाजक, इकडे 16, 82 16 हे पुढे जाते. लक्षात तुम्ही इथं कुठंतरी थांबला ना, तुम्ही इथं 18 पाशी जरी थांबला लक्षात ठेवा. ह्याचे जर फॅक्टर पडले तर 6 गुणाकारामध्ये किती येते तुमचं 3 येते बरोबर का. 6 गुणाकारामध्ये 3, 6 7 8 9. पुन्हा इथं भाग जातो तुमचा 6 4 10, 10 आणि 2 किती आले 12, 2 4 5 6 लक्षात ठेवा. सगळीकडे ती मला सांगा 6 ने भाग जातो का 3 पण जातो आणि तुमचा 6. 6 म्हणजे काय असतं माहिती का, 6 याचा अर्थ असतो 2 ने भाग जाणे आणि 3 पण भाग जाणे. लक्षात ठेवा 6 ने भाग जातो. ह्यांना पण सोडवू शकतो पण लेंदी होते. लक्षात ठेवा खूप मोठं होत चालली ती मेथड. चला दुसरी अजून एक मेथड सांगतो, अंतर्विधी. अंतर्विधीमध्ये यातला डिफरन्स शोधा. ह्यामधला डिफरन्स शोधा तुमचा. किती आला डिफरन्स बघा तुमचा, इथं आला तुमचं 0, 4तून 2 गेला तुमचा 2 आला, 6तून 2 गेला किती आला 4, 420 आला. इथं बघा किती आला तुमचा, 2तून 2 गेला 0, 6तून 4 गेला आला 2 आणि 10तून 6 गेला आला 4, 420. डिफरन्स आला 420. अंतर मेथड वापरतो मी इथं, अंतर पद्धत. 420 420 आला, ह्याची पुन्हा गुणनखंड पाडा, ह्याचे पुन्हा फॅक्टर पाडा. आता 420 420 आहे ना, मी असं करू शकतो का 6 बरोबर करे. मी म्हणलं 6 7 42, 6 7 42 गुणिले मला 10 करावं लागेल बरोबर का. कारण का रे बाबा 0 आहे ना तुमचा, म्हणजे 70 घेतो मी इथं, चालेल का, काहीच प्रॉब्लेम नाही 10 घेण्यापेक्षा. पुन्हा इथं मी 7 घेऊ शकतो, 7 सक्कून 42 म्हणजे मी इथं 60 घेतलं, मी इथं काय घेतलं 60. मला सांगा 70 ने तर भाग जाणार आहे का नाही, 60 ने जाणार आहे का नाही तुमचा, 6 ने भाग जाणार का तुमचा, 6 ने भाग जाणार. 7 न भाग जातो का बघा तुमचा, 7 1 7 त्रिक 21, 7 1 7 7 2 14, 7 त्रिक 21 राहिले. 7 न कुठे जातो भाग, 7 ने भाग जाणार नाही. याचा अर्थ किती न भाग जातो तुमचा 6 ने. का रे 2 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 2 ने भाग जातो. 3 न जातो का चेक करा, 2 2 4, 4 2 आले 6 जातो 3, 6 4 10, 10 2 12, 3 न भाग जातो, 6 2 8, 8 1 9, 3 न भाग जातो. याचा अर्थ आपला मसावी किती आला 6 आला. 6 आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 6. चला क्लिअर का. अशा वेगवेगळ्या तुम्ही मेथड्स प्रयत्न करू शकता, जी बसल ती बसल. लक्षात ठेवा जी बसल ती बसल. त्या वेळेस पेपरमध्ये क्वेश्चन कसा आला लक्षात ठेवा. वाटलं की सोपा आलाय बस तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता. वाटलं की आकडे मोठे आले तुम्ही अंतर मेथड वापरू शकता, किंवा तुमची जी दीर्घ विभाजन पद्धत आहे लक्षात ठेवा, भागाकार पद्धत दुसरी, त्यांना पण सोडवू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त एवढंच काय करायचं, हे 2 अंक घेऊन बघा ह्यानं जमतंय का. छोटे अंक घेतले की लेंदी जास्त होत्या. चला नसेल तर अंतर मेथड वापरा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त लक्षात ठेवायचं अंतर मेथड वापरताना, अंतर मेथड वापरताना लक्षात ठेवा जो 2 संख्येमधला फरक आलाय त्या फरकापेक्षा मसावी हा लहान असला पाहिजे. मसावी कसा असला पाहिजे, लहान असला पाहिजे, मोठा कधीच नसतो. लक्षात ठेवा. चला पुढच्या क्वेश्चन कडतीस. आणि किंवा डायरेक्ट तुम्ही असं पण करू शकता रे परीक्षेत, दिमाग रडवायचं नाही, एवढे बरे दिलेत ना लक्षात ठेवा, की या लक्षात ठेवा यापैकी कुठल्या संख्येने भाग जातो. मला सांगा 4 न भाग जातो का, 4 5 20 घेतलं तर राहिले तुमचे 2, 4 3 12, पण इथं जातो का चेक करा, इथं जातो का चेक करा. आणि जात असेल लक्षात 4 न 2 न तुमचा 8 न जात असेल 8 न तर जाणार नाही, कारण का 8 1 8 8 2 16, 8 2 16 राहिले किती रे तुमचे 4 5 6, 8च्या पाड्यात 62 आहे का नाहीये, याचा अर्थ 8 न भाग जाणार नाही. जरी 4 2 न गेला तर मसावी असतो. लक्षात ठेवा सामायिक विभाजकापैकी मोठात मोठा विभाजक. लक्षात ठेवायचं मोठ्यात मोठा जे असेल तेच उत्तर तुमचं असणार. चला जाऊया पुढं. 98 175 210 मसावी किती. चला 98 175 आणि 120 ही भागाकार पद्धत ही जी आहे लक्षात ठेवा, ह्यांना काढूया अगोदर चेक करूया, नंतर तुम्हाला अंतर मेथड पण सांगतो. बाकी 3 भाग जाईल रे तुमचा, 2 ने भाग जाईल नाही ना जाणार, 2 न भाग
98च आहे का? 98च 175 आणि 210 बरोबर आहे. नाही 2 न जाणार. सगळ्या मसावी काढतोय ना, मसावीची अट असते तिन्ही संख्येला एकाच संख्याने अविभाज्य असली पाहिजे, म्हणजे तिन्ही संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे. 2 न नाही, 3 जातो का? 9 8 17 नाही, 4 नाही जाणार, 5 न 0 आणि 5 पण इथं नाही ना जाणार. 4 न 4 2 8 नाही जात, 5 नंतर जाणार नाही, 6 न नाहीये, 3 जात नाही तर 6 न बघायचंच नाही. 7 न चेक करूया आपण, 7 न चेक करूया, 7 न चेक करूया. 7 1 7 राहिले किती? 2 7 चोक 28 गेला. 7 1 7 7 2 14 राहिले 3 7 5 35 7 1 7 बरोबर करे. 210 आहे ना? हा सॉरी 210 तरी म्हणलं असं कसं काय झालं? 210 210 7 1 7 7 त्रिक 21 7 त्रिक 21 7 0 0 गेला की 14 25 30 ला एका संख्येने भाग जातो का नाही, याचा अर्थ डावीकडे जो फॅक्टर आला तो तुमचा मसावी असणार. मसावी जो भेटला तो मसावी किती भेटला आपल्याला? 7. कारण का रे? 14 25 आणि 30 ला एकाच संख्येने भाग जात नाहीये, तेव्हा तुमचा मसावी किती भेटला? 7 भेटला. कारण का? मसावीची अटच असती तिन्ही संख्या एकाच संख्येने विभाज्य असल्या पाहिजे. जर विभाज्य नसेल तर तिथं थांबायचं आणि डावीकडे जो फॅक्टर आला तो तुमचा मसावी असेल. जर अजून फॅक्टर आले असेल त्याचा गुणाकार करायचा, तुमचं उत्तर मिळून जाईल. आता अंतर मेथड बघा. दोघांमधला डिफरन्स शोधा. दोघांमधला डिफरन्स किती आला? 25 आणि वरचे 10 ला 35 आला. 35 35 चे पुन्हा 2 गुणनखंड पडतात, 7 आणि किती तुमचे? 5. 7 आणि किती तुमचे? 5. मला सांगा 5 ने हिथं तर भाग हिथं जाईल, इथं जाईल, पण हिथं जाणार नाही. बरोबर का रे? ह्याचे पुन्हा गुणनखंड पडत नाहीत ना, याचा अर्थ 5 कट झाला तुमचा. राहिला कुठला? 7. 7 तुमचा मसावी असणार आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 4. आणि 7 न चेक पण करून बघा, 7 न भाग जातो का? इथं भाग गेलाय ना आपला. असे गुणनखंड पाडले ना की बघायचं, चेक करून बाबा की 7 आणि 5 आले तर 7 न भाग जातो का? जातोय, तर तुमचा तो मसावी असणार. 5 न जातोय का? नाही जात, नसणार तो तुमचा मसावी. कारण मसावीची अटच असते. मसावी म्हणजे काय? दिलेल्या तिन्ही संख्या एकाच संख्येने विभाज्य असले पाहिजे तुमच्या. चला जाऊया का? तुम्हाला जी सोपी मेथड वापरते ना तिला कंटिन्यू करा बस. शक्यतो ना तुम्हाला टीईटीला सांगतो, मार्क घालवायचे नाहीत आपल्याला, तुम्ही शक्यतो ही मेथड वापरा जास्त, हीच मेथड करा कंटिन्यू. बाकी माझं काम आहे सांगणं. असे 4 मेथड आहेत लक्षात. 4 मेथड शक्य आहे की आपल्याला तिकडे, जी सोपी वाटते तेच करा ना. 1000 मेथड असतात एकाच्या. 364 724 चा मसावी किती? चला झालं का? काय काढायचं आपल्याला? मसावी. मसावी काढायचं आहे ना, मसावी. चला इथं आहे त्या मेथडनं काढून जातो. 364 आणि 724. चला 2 उभ्या रेषा मारा, आडवी एक रेष मारा. एकक स्थानी तुमचा 4 आहे, 4 आहे, 2 न भाग जाईल राजा तुमचा. बरोबर करे? किंवा डायरेक्टली 4 न पण भाग जातो. जातो करे? 4 न जातो की 4 न भागला. 4 9 36 4 1 4 तुमचा. 4 1 4 राहिले किती तुमचे? 3. 4 8 32 4 1 4. पुन्हा भाग जातो का? 91 आणि 181 ला भाग जातो. 8 आणि 1 9 9 आणि 1 10 3 नाही जाणार. 9 आणि 1 10 नाही, 3 भाग जाणार. लक्षात ठेवा. 91 कुठल्या पाड्यात आहे का चेक करून घ्या तुमचं. 181 कुठल्या पाड्यात आहे का मला सांगा, भाग जातो का? 4 नाही जाणार, 4 नाही, 5 न नाही, 6 नाही, 7 नाही, 8 न 7 7 21 7 घालवलं तर राहिले तुमचे 2 नाही, 7 त्रिक 21. ठीक आहे गेला. इथं जातो का? 7 न 7 दोन्ही 14, 7 दोन्ही 14 राहिले 4 41. 41 7च्या पाड्यामध्ये नाहीये, याचा अर्थ भाग जाणार नाहीये. भाग जाणार नाहीये याचा अर्थ तुमचा मसावी जो आला तो किती आला? 4 आला. 4 मसावी जो आला तो मसावी किती आला तुमचा? 4 आला. आहे का ऑप्शन मध्ये? आहे की ऑप्शन क्रमांक 1. आता अंतर मेथड बघा. दोघांमधला डिफरन्स शोधा. दोघांमधला डिफरन्स किती आला रे तुमचा? दोघांमधला डिफरन्स आला मला सांगा, वरचे
724 आणि 364 0 हातच्या घेतला 6 इथं झाले 12तून 6 बरोबर का. इथं किती आलं तुमचं 360 300 किती आलं 60 आलं बरोबर का. 360 आकडे बरोबर आहेत का एकदा चेक करू द्या मला. 360 आला बरोबर का. ठीक आहे चला फरक 360 आहे बरोबर आहे आकडे 360 आला. पुन्हा याची फोड करा. याची फोड केली किती केली 36 गुणाकारामध्ये किती केलं 10 केलं तुमचं बरोबर का रे. पुन्हा याची फोड करा 9 चोक किती आलं तुमचं 36. मला सांगा 9 ने भाग जातो का बघा. 7 आणि 7 8 9 9 आणि 4 9 आणि 4 13 नाही भाग जात 9 9 लक्षात ठेवा. मसावी चट असती की एका संख्येने दोन्ही संख्या विभाज्य असले पाहिजे तुमच्या. याचा अर्थ 9 येणारच नाही तुमचं बरोबर का रे. समजा याची फोड केली तुमची तरी पण 4 बघा तुमचं 4 ने विभाज्य आहे का तुमचं 4 न 4 ना आहे का तुमचं जातो की 4 ने भाग इथं ऑलरेडी गेला. याचा अर्थ तुमचा मसावी किती आला 4 आहे का. ऑप्शन ऑप्शन क्रमांक 1. तुम्ही इथं जरी केला 2 पंचे 10 जरी केलं तुम्ही तर 5 ने तर भाग जाणार ना. एकक आणि 0 आणि 5 आहे विषय कटला. 2 न ठीक आहे 2 न भाग जातो काही प्रॉब्लेम नाही. पण मसावी म्हणजे काय असतो मोठा सामायिक विभाजक असतो बरोबर काय. याचा अर्थ तुमचं उत्तर 4 यायला पाहिजे. चला पुढच्या क्वेश्चन कडे. 960 1020 चा मसावी किती झाले का रे. हा चला जाऊया इकडं. 960 आणि 1000 किती तुमचं 20. चला कितीनं भाग जातो तुमचा 2 ने भाग जातो. 2 ने भाग घालूया बरोबर का रे. 2 चोक 8 राहिला 1 2 8 16 2 0 0 मसावी चट दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवायचा. 2 पंचे 10 2 1 2 2 0 0 तुमचा. पुन्हा 5 ने भाग जाईल एकक आणि 0 आणि 5 आहे तुमचा. 2 ने पण जाईल काहीच प्रॉब्लेम नाही. 5 9 45 5 9 45 राहिले तुमचे 30 5 सक्क 30 5 1 5 5 0 0 5 2 10 बरोबर करे. पुन्हा कितीनं भाग जाईल तुमचा 2 न भाग जाईल. 2 चोक 8 राहिला 1 2 8 16 2 पंचे 10 2 1 2 पुन्हा कितीनं भाग जाईल तुमचा 8 आणि 4 12 5 आणि 1 7 3 न भाग जाईल 3 न भाग 3 1 3 राहिला 1 3 संग 18 16 48 3 1 3 राहिला 2 3 7 21 16 आणि 17 ला भाग जाणार नाही एका संख्येने विभाजन असणार एका संख्येनं. कार्य 17 ही तुमची मूळ संख्या बरोबर का. मग भागाकार प्रोसेस थांबायची डावीकडे जे फॅक्टर आले त्याचा गुणाकार करायचा तुम्हाला मसावी मिळून जाईल. कोणकोणते फॅक्टर आलेत एच सी एफ बरोबर 2 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3. चला 5 दोन्ही किती आलं 10 10 दोन्ही 20 20 3 किती आलं तुमचं 60 आलं 60. एच सी एफ जो भेटला मसावी जो भेटला तो किती भेटला आपल्याला 60 भेटला 60. चला क्लिअर करे बाबा. हाय का ऑप्शन मध्ये आहे पुढे जायची गरज नाहीये. दोघांमधला डिफरन्स शोधा 60 40 वरचे 60 डिफरन्स किती आला 60 60 ने इथं भाग जातो का हो लक्षात ठेवा. शून्याला शून्य गेले 6 1 6 6 6 36 पुन्हा इथं 6 न भाग जातो शून्याला शून्य कटला 6 1 6 राहिले 4 6 7 42 भाग गेला 60 ने. याचा अर्थ मसावी आला आपला 60 किती आला 60. जो डिफरन्स आहे लक्षात ठेवा त्यांना ऑलरेडी भाग जातोय जात असेल तो मसावी असणार तुमचा. परीक्षेमध्ये चेक करायचं लक्षात. अंतर मेथड वापरताना डिफरन्स 60 आलाय 60 ना ऑलरेडी भाग जातोय आहे का ऑप्शन मध्ये असेल ठोकून द्यायचं लक्षात ठेवा. नसेल तर मग ह्याचे पुन्हा फॅक्टर पाडायचे. चला क्लिअर करे बाबा. 16 क्वेश्चन क्लिअर का इथपर्यंत क्लिअर का. चला ठीक आहे इथपर्यंत क्लिअर का. मसावी लसावी कशा पद्धतीने काढायचा शक्यतो हे मेथड वापरा. जर तुम्हाला ही मेथड नवीन वाटत असेल किंवा वेगळी वाटत असेल लक्षात ठेवा. जास्त प्रॅक्टिस नसेल तर वापरू नका हे वापरा. जर ही मेथड लवकर होत नसेल तर तुम्ही हे मेथड वापरा. त्या त्या पेपरच्या सिच्युएशन नुसार तुम्ही ती मेथड यूज करू शकता त्यानुसार मी सांगितलेली आहे. तर माझी प्रॅक्टिस असल्यामुळे मला ते जुळून जात. चला हे डबल झालाय क्वेश्चन
क्लिअर करे बाबा. तुम्हाला एकच मेथड तुम्ही कंटिन्यू करा किंवा जे तुम्हाला जमते लहानपणापासून त्यालाच कंटिन्यू करून टाका. चला ठीक आहे. ठीक आहे, आजचा भाग इथंच थांबूया. राहिलेला बघा आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. धन्यवाद.